सो पहिलं म्हणजे असं म्हणतात, की तुमचं पोट आणि तुमचं आतडं एकमेकांशी कनेक्टेड असतं. सो जेव्हा आपलं पोट खराब आहे किंवा आपल्याला ब्लोटिंग होतंय किंवा आपल्याला ॲसिडिटी होते आहे, घशाशी येतंय, जळजळतंय, ह्या सगळ्याचा इम्पॅक्ट आपल्या मेंटल हेल्थवर होत असतो. आपलं मन बेचैन होतं. म्हणून आपल्याकडे पूर्वीपासून एक पद्धत आहे, की कुठल्याही कामाला जायच्या आधी आपण काहीतरी खाऊनच निघतो, रिकाम्या पोटी निघत नाही. त्याचबरोबर आपल्याकडे प्रवासाला जाताना सुद्धा अशी पद्धत होती, की तहान लाडू आणि भूक लाडू दिले जायचे. त्याच्यामागचं कारण काय, की जेव्हा आपल्या रक्तातल्या साखरेची पातळी कमी होते आणि अशा वेळेस मेंदू कांट वर्क बिकॉज तुमच्या शरीरातली जी मॅक्झिमम कॅलरी इंटेक आहे ती ब्रेन यूज करतो आणि मग जर तुमच्या शरीरामध्ये जर कॅलरी कमी जात असतील, उष्मांक कमी जात असतील, तर तुमचं ब्रेन फंक्शन होणार नाही आहे. आणि त्याचबरोबरीने जेव्हा गट हेल्थ खराब आहे, आपण काहीतरी खूप तामसिक खातोय, म्हणजे खूप त्याच्यामध्ये ऑइल आहे, खूप प्रमाणामध्ये मीठ आहे, खूप प्रमाणामध्ये साखर आहे, अशा पदार्थांचं सेवन जर होत असेल वारंवार, त्याचबरोबर अवेळी झोपणं असेल, इरेग्युलर ईटिंग पॅटर्न असेल, म्हणजे तुमच्या जेवणाच्या वेळा पुढे मागे होत असतील, तर अशा वेळेस आपल्या गट हेल्थचे डेफिनेटली प्रॉब्लेम चालू होतात आणि आपलं माइंड पण इरिटेट व्हायला लागतं.